नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. चतुर्मासातील सर्वश्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण महिना. आषाढी अमावस्या झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. ऊन पावसाचा खेळ जणू सुरू होतो. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यांच्यासाठी अनेक व्रत केली जातात, उपवास केले जातात आणि भरपूर साधना देखील केली जाते. अशा या पवित्र महिन्यात येणाऱ्या सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे ग्रहण करण्यासाठी आपल्या घरातून काही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढली पाहिजे. ह्या गोष्टी घरातून बाहेर काढायलाच हव्यात, त्याही श्रावण सुरू होण्याआधी. तर कोणत्या आहेत त्या वस्तू ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. घरातील प्रत्येक वस्तूमध्ये तिची स्वतःची अशी ठराविक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचाच आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. म्हणून आपल्या घरात तुटलेली किंवा फुटलेली तिजोरी असेल तर ती पहिली घरातून बाहेर काढावी, नाहीतर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. घरात फुटकी भांडी, चिरलेली भांडी ह्यातून देखील आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, जी आपल्याला हानी पोहोचवते. त्यासोबतच घरातील पैसा अगदी पाण्यासारखा खर्च होतो, पैसा टिकत नाही. त्यानंतर आपल्या देवघरात खंडित, तुटलेली, फुटलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. ह्यामुळे सुद्धा घरातील आर्थिक स्थिती खालावते. त्यामुळे असे फोटो किंवा मूर्त्यांचं व्यवस्थित विसर्जन करून त्या जागी नवीन मूर्त्यांची स्थापना करावी. आपल्या घरात भंगार किंवा इतर पसारा ठेवल्याने आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्या गोष्टींची आपल्या घरात गरज नाही त्या वस्तू घरातून लगेच बाहेर काढाव्यात. आपल्या छतावरील भंगार आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार करण्यास कारणीभूत ठरतं. श्रावण महिन्यात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभतं, आर्थिक समस्या दूर होतात. श्रावण महिना भगवान शिवशंकरांना प्रिय असल्याचे कारण म्हणजे ह्या महिन्यातच भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने खूप मोठे तप केले होते. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या जलाभिषेकास रुद्राभिषेक करण्यास फार महत्त्व आहे. जर या महिन्यात शिवपूजन करणं शक्य नसेल तर फक्त एक बेलाचे पान जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहिले तरी तुम्हाला पूर्ण पूजेचं फळ मिळतं. त्याचबरोबर ह्या महिन्यात शिवप्रतीक असलेला रुद्राक्ष धारण करणे देखील खूप शुभ मानलं जातं. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.